मंडळी होतं मी चर्चा केली. त्यांना सांगितलं की आमची एसटीएस विकास खाते यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. तुम्हाला वाटतं तर काही एसटीएस समितीसमोर आपलं मत मांडता येईल आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही मत मांडू, आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू. त्यामुळं खऱ्या अर्थाने मग आता पुढच्या 1 महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे. महिन्याभरचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे. शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत, तहसीलदार आहेत, IGRचा एक मुद्रांक अधिकारी आहेत, त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले, निलंबन केलं, पुढे कारवाई केली. आमच्या विभागाचे अजून काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील ते घरी जातील, ते काही नोकरीत राहणार नाही. राहिला प्रश्न या व्यवहाराचा. या व्यवहारामध्ये आज आम्हाला पेपरवर म्हणजे जेव्हा पेपर जो असतो आमच्या निबंधकाकडे, त्या पेपरवर जे काही आज ऑफिशियल वाटतं त्यांना भेटलेलं आहे. आणि पुढच्या काळात चौकशीमध्ये जर कोणी त्या ठिकाणी दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई होईल. मीडिया कंपनीने गव्हर्नमेंट सरकारी जागा आहे. मला ते तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल. 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे. शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधलं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल. कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे. व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचे मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल. आपण मुदतवाढ दिली 15 दिवसांची. एकदा ते मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे, 1919चा कायदा आहे. केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे कारवाई होतं. मला हे IGR सध्या सुट्टीवर आहे. सोमवारी मी IGRला बोलवलं आहे. IGRला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे 42 कोटी वसूल करतायत, जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे, जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे. कारण ती सरकारी लँड. चौकशी समितीला आमच्या चौकशी समितीचे पॅरामीटर काय, कोणी गडबड केली आहे. सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं, प्रॉपर्टी कार्ड न बघता त्याची रहिती झाली, हे सर्व चौकशीचे मुद्दे आहेत. चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही. पण मात्र IGR आल्यावर मी चेक करेल की 42 कोटीची नोटीस दिली आहे, ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल. त्यांच्याकडे IGRचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमात दिली असेल तर मग पुढे जाऊ. बोपोडीच्या विषयामध्ये पार्थ पवारांचं किंवा त्यांच्या कंपनीचा कुठलाही रोल नाही अशा पद्धतीची जी माहिती आहे त्यात काही तथ्य आहे. आज तरी आम्ही जे गुन्हा दाखल केला आमच्या मुद्रांक अधिकाऱ्याकडे लिहून देणारा कोण, लिहून देणारा कोण, त्यामध्ये पार्थची सही नाही आहे. पण अधिक माहिती जर समजा FIR मध्ये आहे, FIR मध्ये पोलिसांची चौकशी वेगळी आहे, महसूलची चौकशी वेगळी आहे. दोन्ही चौकशीमध्ये कोण दोषी आढळतं पुढचा भाग आहे. त्यामुळं मला असं वाटतं लिहून देणाऱ्यांनी सरकारी जागा का लिहून दिली, लिहून घेणाऱ्यांनी कशी लिहून घेतली, दोघांनी ते सरकारी डॉक्युमेंट का तपासलं नाही. त्यापेक्षाही भयंकर आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड का चेक केलं नाही, बंद सातबाऱ्यावर का कारवाई केली हे तपासावं लागेल. अजित पवार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मंत्री असताना, ते राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलाच्या संबंधानं एखादी घोटाळ्याची गोष्ट बाहेर येते तर संबंधित अधिकारी खरंच निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू शकतील का, अशा पद्धतीची एक चर्चा आहे. त्यांना पदमुक्त केलं पाहिजे, राजीनामा घेतला पाहिजे आणि मग अधिकारी आहे, कुठलाही इन्फ्लुएन्स मध्ये येणार नाही. आणि जे महत्वाचे राज्याचे अधिकारी आहेत IGR, जमाबंदी जे आम्ही घेतले आहेत त्याची गरज आहे. चौकशी समितीमध्ये IGR पाहिजे आहे, जमाबंदी पाहिजे आहे, आम्हाला STS महसूल पाहिजे आहे. हे जे अधिकारी घेतले हे आवश्यक अधिकारी आहे. डिव्हिजनल कमिशनर आहे. अनफॉर्च्युनेटली तिन्ही अधिकाऱ्याचे हेडक्वार्टर पुणे आहे. त्यामुळे कुणाला जर हा असेल डाऊट की बाबा हे का घेतले आहे, ऑलरेडी IGR राज्याचा IGR नागपुरात बसतो, राज्याचं सेटलमेंट कमिशनर पुण्यात बसतो. त्यामुळे मला वाटतं याच्यात काही इन्फ्लुएन्स यंत्रणा नाही. आणि शेवटी डॉक्युमेंट्स आहे ना,
शेवटी साऱ्या गोष्टी बाजूला आपण कागदोपत्री जे आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्डला अर्थ आहे. शरद पवार असं म्हणतात पत्र घेतलं पण त्यानंतर त्यांनी जे शुल्क माफीचं जे पत्र ते घेतलं नाहीये ते मुद्रांकन शुल्क बघायला गेले म्हणजे मधली जी स्टेप असते ती स्किप केलेली नाही, चुकीचंच केला ना. तेच सांगतो आहे की या जे काही तिथे मीडिया कंपनी वगैरे आहे त्या ठिकाणी जर डेटा सेंटर असेल तर एखाद्या वेळी IGRच्या माध्यमातून ज्या उद्योगाच्या सवलती आहेत डेटा सेंटरला एखाद्या वेळी ज्यांच्या पॉलिसीप्रमाणे उद्योगच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना स्टॅम्प ड्युटी कमी करायचा अधिकार आहे, पण त्या अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. इथे IT पार्क आहे. IT पार्कला कुठल्याही प्रकारचं उद्योगाची त्या ठिकाणी सवलत नाही आहे. IT पार्कला तशी काही स्टॅम्प ड्युटी माफी सवलत नाही आहे. पण मी तेच सांगितलं, हा चौकशीचा भाग आहे. महिनाभराचा वेळ आता 7 दिवस गेलेच आहे. पुन्हा जास्तीत 21 दिवस लागेल चौकशीचा रिपोर्ट यायला. त्यावर मात्र अधिक भाष्य आपल्याला करता येतील, कारण मला वाटतं याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी सुरू आहे. अधिक बोलणं म्हणजे चौकशीला काही बाधा येईल. यात एक सर्वात महत्वाचं असं घडलं की जी सर सगळ्या लोकांची चौकशी होईल. काल जी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केली आहे त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा व्यवहार जो आहे तो दिवाणी व्यवहार आहे, त्यामुळे माझा व्यवहाराशी कुठलाच संबंध नाही. खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला आणि त्यांनी थेट FIR क्वॉश करण्याची याचिका दाखल केली. असं आहे की सरकारी जागा आहे, देणारा सरकारी जागेची विक्री खरेदी करतो आहे, तसा आहे खोटा गुन्हा आहे. कोर्टामध्ये आम्ही या ठिकाणी आपली म्हणणं मांडू, सरकारी मांडेल. जे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना तुम्ही तयार तिकडे मुद्रांकाकडे जाऊ, त्यामुळे तुम्ही त्यातून शिकू शकत नाही. शरद पवार असं म्हणतात की आगामी निवडणुकांमध्ये FIR झाली पण मूळ सरकारी जमिनीच्या संबंधानं जमिनीची खरेदी विक्री झाली, त्यात कुठल्याही पद्धतीचा मूळ प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मी सांगतो आहे की सरकारी प्रॉपर्टी खरेदी विक्री आहे आणि जे काही जुने डॉक्युमेंट लावले ते चुकीचे लावले आहेत. त्यामुळं तोच खरा मुद्दा आहे. पोलीस अधिक इन्क्वायरी त्यावर करताय की सरकारी जागा असताना खरेदी विक्री केली. त्याच्यात गुन्हा दाखल होणार आहे का? ज्या मूळ प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे. स्टॅम्प ड्युटी बावनकुळे साहेब स्टॅम्प ड्युटी भरली नाही. मिकी अजित पवार गटाकडून आता शरद पवार यांच्या पक्षाशी बोलणं सुरू झालेलं आहे. एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका ते लढतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यांचे काही वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत मुलाखती देतात की अजितदादांचं आणि शरद पवारांचं बोलणं सुरू आहे, वरून आदेश येत आहेत. म्हणजे तुमचे मित्रपक्ष तुम्हाला कुठेतरी गाफील ठेवतात असं वाटतं का? आम्ही काही काशी नाही आहे. प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आधी आम्ही स्पष्ट केलं आहे की ज्यांना मैत्रीपूर्ण लढायचा त्यांनी आम्हाला लक्षात यावं, नाही आलं त्यांनी लढावं आणि फक्त एवढंच पाहावं की आपली महायुती आहे, महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही, एवढंच आम्ही सूचना दिल्या आहेत. बाकी ज्यांना आमचे असो की त्यांचे असो, ज्या कार्यकर्त्याचं आपसात जमतं जिल्हा लेवलला, तालुका लेवलला, प्रभाग लेवलला, तर आम्ही युतीच्या मुभा दिल्या आहेत. इव्हन प्रभागामध्ये सुद्धा युती करता येईल, त्यांना जिल्हास्तरीय सुद्धा युती करता येईल, तालुकास्तरीय युती करता येईल, पंचायत समिती लेवलला करता येईल, इव्हन नगरपालिकेच्या वार्डात सुद्धा करता येईल. त्यामुळे सूचना दिल्या आहेत. नाही झालं तर आम्ही लढू. आणि महानगरपालिकेला अर्थात जर त्यांच्यासोबत दुसऱ्यासोबत विरोधकांसोबत युती झाली अजित पवारची तुम्हाला काही हरकत नाही. असं आहे, त्यांनी ऑफिशियल त्यांचा पक्ष घडी लढणार आहे. तर घडीवर त्यांनी कुणाला लढवायचं हे अजित पवारांचा अधिकार आहे. आमच्या कमळावर कुणाला लढवायचं आमचा अधिकार आहे. शेवटी आमची जी लढाई आहे फक्त घडी समोर आली, कमळ समोर आला, धनुष्यबाण समोर आला, कमळ समोर आला, तिथे मात्र मैत्रीपूर्ण लढत समजू आणि त्या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ. शरद पवार असं म्हणतात की येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शनमध्ये सगळ्या लक्षस्थानी राम मंदिर होतं अशा पद्धतीची चर्चा, नवीन माहिती समोर येते. तर त्याबद्दल काय सांगाल? सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा स्फोटक बरामद झाले तेव्हा ते कुठे कुठं काय करणार होते याची माहिती आता केंद्रीय यंत्रणेला असेल. त्यामुळं योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल. पण ही गोष्ट खरी आहे की आज ज्या पद्धतीचा प्लॅन त्यांनी केला होता तो प्लॅन केंद्र सरकारने त्या ठिकाणी हुडकून लावला. ज्या पद्धतीचे स्फोटक बरामद केले तेवढे स्फोटक असणे, त्यातनं सिरियल त्या ठिकाणी होणे हे त्या ठिकाणी प्रचंड वाईट होतं. त्यामुळे आमच्या केंद्र सरकारने योग्य पद्धतीने पकडण्यात आलेला आहे. मला वाटतं लवकरच बाकी गोष्टी, शेवटी हा तपास यंत्रणाचा भाग आहे. मला जे वाटतं की खूप त्या ठिकाणी जीवहानी थांबली आहे.
जे आता जीव गेलाय त्यांचं तर फार मोठं नुकसान झालं आहे, त्याचं भरून निघणार आहे. पण जे होणार, जे काही त्यांनी पकडला गेला आहे ते फार भयानक आहे. सर बिहार इलेक्शन में एग्जिट पोल जो है मिक्स दिखा रहे हैं, मोस्टली एनडीए की तरफ है, लेकिन कुछ है जो महागठबंधन को भी जा रहे हैं. कैसे देख रहे हैं एग्जिट पोल्स के जो आंकड़े आ रहे हैं? वहाँ की जनता मोदी जी के साथ है, वहाँ की जनता डबल इंजन सरकार के साथ है. जनता को देख के मालूम हुआ है कि विकसित भारत के लिए, विकसित बिहार के लिए, विकसित भारत के लिए 2-3 प्रश्न सर शरद पवार असं म्हणतात की आता टेक्निक नाही सापडल्या, तो प्रश्न विचारायचा नाही का? दुसरा तर संपला की बिहार की जनता ही संपायच्या आधी मोदी सोबत आहे, बिहारची जनता ही एनडीए सोबत आहे. बिहारच्या जनतेला डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे. जिथे विकासाला केंद्र राज्य सरकार दोन्ही सरकारला महत्वाचे आहे. देशाच्या सरकारचं मूळ हे आहे की मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत, विकसित बिहार, विकसित महाराष्ट्र या भूमिकेत लोक गेलेले आहेत. आणि त्यामुळं या देशामध्ये जिथे जे निवडणुका होईल ते मोदीच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये आमचा विजय होईल आणि विकसित भारताकरता होईल, विकसित राज्याकरता होईल असं मला वाटतं. सर एक प्रश्न आहे आमचा. अन्य काही नेते मूळ ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिकीट द्यायसाठी आग्रही असल्याचं दिसतंय. भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे, तुमची काय भूमिका? शरद पवारांनी त्यांची जाहीर केलेली आहे भूमिका की मूळ ओबीसीलाच आमच्याकडून उमेदवारी दिली जाणार आहे. भूमिका एक समोर येते. मला माहिती नाही, ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, 353 जाती, 18% जाती आहे, जे मायक्रो ओबीसी आहे, या सर्वांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे. कुठली कॅटेगरी केली त्यांनी? कुणबीमधून जे आले, नव्याने जे ओबीसी झाले, कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळाली आहेत त्यांना देऊ नका असं शरद पवारांनी सांगितलं. कुठल्या कायद्याने म्हटलं मला नाही कळत. पण एकदम ओबीसी प्रमाणपत्र आहे, आता ते निवडणूक आयोगाचा भाग आहे, कुणाला त्यांनी ग्राह्य करायचं. पण आमच्या 18% जाती, 12 गुंठेदार, 353 जातीचा ओबीसी समाज याकरता देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, एकनाथ शिंदेजींनी, अजित पवार साहेबांनी एकत्र बसून सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आरक्षण परत आणलं. मूळ काय आहे, 27% ओबीसी आरक्षण कुणाकडे गेलं तर उद्धव ठाकरेकडे गेलं. मी काही पॉलिटिकल बोलणार नाही, ती वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे सरकार असताना, शरद पवार सरकारमध्ये असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली आणि ओबीसी आरक्षण केलं. देवेंद्र फडणवीसची, एकनाथ शिंदेजींनी आपलं सरकारला पहिली कॅबिनेटची बैठक घेऊन महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण वाचवलं, सुप्रीम कोर्टातून बाजू मांडली, ओबीसी आरक्षण आलं. आता ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका होत असताना पवारसाहेब कुठले केल्याबद्दल मला माहिती नाही, पण आम्ही या भूमिकेत आहे की 353 जाती, 18% जाती, मायक्रो ओबीसी या समाजाला निवडणूक